नमस्कार. के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेबनगर पिंपळस रामाचे मी प्राध्यापक रवींद्र राऊत आज प्रथम वर्ष कला शाखेतील मानवी भूगोल या विषयातील मानवी भूगोलाची ओळख यावर चर्चा करणार आहे. प्रस्तावना. 18व्या शतकापासून वेगवेगळ्या भूगोलकारांनी मानवी भूगोलाकडे विशेष लक्ष दिले आहे. सुरुवातीला फक्त प्राकृतिक घटकांवर लक्ष टाकलं जायचं, नंतर मात्र मानवी घटकांचा या विषयामध्ये समावेश झाला. परिणामी भूगोल या विषयाच्या 2 शाखा झाल्या. त्यामध्ये प्राकृतिक घटकांचे केले गेले, तर मानवी भूगोलात मानवाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय वर्तनाचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशात अनेक भौगोलिक ग्रंथ लिहिले गेले, ज्यामध्ये मानवी भूगोलाच्या अभ्यासाविषयी याबद्दल प्रकाश टाकला गेला व मानवी भूगोलाचा पाया या लिखाणातून रचला गेला. 19व्या शतकात मानवी भूगोलाचं सुवर्णकाळ ठरले. अशा प्रकारची कामगिरी जर्मन भूगोलकारांनी आपल्या ग्रंथात केलेल्या लिखाणामुळे झाली. यामध्ये प्रामुख्यानं हम्बोल्ट, फ्रेडरिक रॅटझेल, कार्ल रिटर, अलेक्झांडर या भूगोलकारांचे योगदान आहे. मानवी भूगोलात मानव व निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध केंद्रस्थान मानून भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. यालाच आपण मानवी भूगोल म्हणतो. अशा अर्थाच्या अनेक भूगोलकारांनी व्याख्या तयार केल्या, त्या आपण पुढे पाहू. प्रथमतः आपण भूगोलाच्या शाखा किती आहेत त्याचा एक विचार करूया. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलाच्या 2 मुख्य शाखा आहेत. त्यानंतर प्रात्यक्षिक भूगोल ही देखील एक शाखा आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्यानं भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जैविक भूगोल, सागरशास्त्र व जलभूगोल या विषयांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर मानवी भूगोलामध्ये नागरी भूगोल असेल, आर्थिक भूगोल असेल, लोकसंख्या भूगोल, राजकीय भूगोल, सांस्कृतिक भूगोल, आपत्ती भूगोल, कृषी भूगोल, वसाहती भूगोल, सामाजिक भूगोल, औद्योगिक भूगोल, भौगोलिक विचारप्रणाली, वैद्यकीय भूगोल, सैन्य भूगोल, वसाहत भूगोल, पर्यटन भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल या सर्व भूगोलांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. तसेच प्रात्यक्षिक भूगोलामध्ये नकाशाशास्त्र व सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली याचा अभ्यास केला जातो. इथे एक डायग्राम दाखवलेली आहे. त्यामध्ये जॉग्रफीच्या 3 ब्रांचेस दाखवलेले, फिजिकल जॉग्रफी, ह्युमन जॉग्रफी आणि जॉग्रफिकल टेक्निक्स. त्यामध्ये फिजिकल जॉग्रफीमध्ये जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमॅटॉलॉजी, बायोजॉग्रफी, सॉईल जॉग्रफी याचा उल्लेख केलेला दिसतो. तर ह्युमन जॉग्रफीमध्ये पॉप्युलेशन जॉग्रफी, बिहेवियरल जॉग्रफी, इकॉनॉमिक जॉग्रफी, पॉलिटिकल जॉग्रफी अँड हिस्टॉरिकल जॉग्रफी. तसेच जॉग्रफिकल टेक्निक्समध्ये जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, कार्टोग्राफी, क्वांटिट्युशनल मेथड्स इन जॉग्रफी अँड रिमोट सेन्सिंग. जर ह्यामध्ये फक्त ह्या ब्रांचेस दिलेले नाही, तर त्या ब्रांचेसचा इतर शास्त्रांशी सुद्धा संबंध दिलेला आहे. जिओमॉर्फॉलॉजी हा जिओलॉजी या शास्त्राशी, भूगर्भशास्त्राशी त्याचा संबंध आहे. क्लायमॅटॉलॉजीचा मेट्रोलॉजीशी संबंध आहे. बायोजॉग्रफीचा बायोलॉजीशी संबंध आहे. सॉईल जॉग्रफीचा पेडॉलॉजीशी संबंध आहे. तसेच पॉप्युलेशन जॉग्रफी हा डेमोग्राफीशी रिलेटेड आहे. बिहेवियरल जॉग्रफी हा अँथ्रोपॉलॉजी आणि सायकोलॉजी आणि सोशिओलॉजीशी निगडित आहे. इकॉनॉमिक जॉग्रफी हा इकॉनॉमीशी निगडित आहे. पॉलिटिकल जॉग्रफी हा पॉलिटिकल सायन्सशी निगडित आहे. हिस्टॉरिकल जॉग्रफी हा हिस्ट्रीशी निगडित आहे. त्यानंतर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम हा कम्प्युटर सायन्सशी संबंधित असलेला सब्जेक्ट आहे. कार्टोग्राफी हा जिओडेसीशी निगडित आहे. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स हा स्टॅटिस्टिक्सशी निगडित आहे आणि रिमोट सेन्सिंग हा पूर्णपणे इंजिनिअरिंगशी निगडित आहे. एकंदरीत भूगोल विषयाचा जर विचार केला तर हा अतिशय गतिशील स्वरूपाचा विषय असून हा इंटरडिसिप्लिनरी विषय आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यामुळे मानवी भूगोलाचं देखील यामध्ये स्थान महत्त्वाचं आहे आणि मानवी भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला या गोष्टींचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. मानवी भूगोलाच्या काही व्याख्या आहेत ज्या मानवी भूगोलकारांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये एल्सवर्थ हंटिंग्टन यांनी 1920 साली व्याख्या केली आहे की मानवी क्रिया व गुणवैशिष्ट्ये भौगोलिक पर्यावरणाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. मानवी क्रिया व गुणवैशिष्ट्यांचे भौगोलिक पर्यावरणाशी असलेले
म्हणजे मानवाचे जे गुणवैशिष्ट्य आहेत याचा भौगोलिक पर्यावरणाशी काय संबंध आहे या अनुषंगानं त्या ठिकाणी विचार त्यांनी केलेला आहे. जेम्स ब्रूम हे म्हणतात की मानवी क्रिया व प्राकृतिक भूगोलातील आविष्कार यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल आहे. मानव हा क्रियाशील प्राणी आहे. पृथ्वी तलावरील सगळ्यात क्रियाशील प्राणी म्हणून मानवाला ओळखलं जातं. मानवाला बुद्धिजीवी प्राणी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे मानवाचा प्राकृतिक घटकांशी संबंध येतो आणि त्यातून जे आविष्कार तयार होतात यांच्या परस्पर संबंधांना मानवी भूगोल आपल्याला म्हणता येईल. ॲलन सॅम्पल यांनी मानवी भूगोल म्हणजे अस्थिर पृथ्वी व कृतिशील मानव यांच्या बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास होय असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मानव हा अस्थिर आहे व पृथ्वी कृतिशील आहे. यांच्या दोघांमध्ये जो संबंध आहे त्याला आपल्याला मानवी भूगोलामध्ये याचा अभ्यास केला जातो. रॅडझेल यांनी मानवी भूगोलाची व्याख्या केली आहे. ते म्हणतात की मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. म्हणजे पर्यावरणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो आणि त्या परिणामांचा अभ्यास करण्याचं काम हे मानवी भूगोल हे शास्त्र करतं असं रॅडझेल यांनी सांगितलेलं आहे. आता मानवी भूगोलाचं स्वरूप कसं आहे? प्रामुख्यानं मानवी भूगोलाच्या जर स्वरूपाचा विचार केला तर ते परिवर्तनशील स्वरूप आहे, गतिशील आहे, शास्त्रीय स्वरूप आहे, आंतरविद्याशाखीय स्वरूप आहे, गुंतागुंतीचं स्वरूप आहे, मानव कल्याणकारी स्वरूप आहे आणि वेगाने विकसित होणारा विषय आपल्याला सांगता येईल. बघा आपण पहिले परिवर्तनशील स्वरूप किंवा आपण ज्याला वर्णनात्मक स्वरूप असं आपण म्हणूया. मानवी भूगोलाचे स्वरूप हे प्रारंभीच्या काळामध्ये वर्णनात्मक स्वरूपाचे होते. प्राकृतिक पर्यावरणाचे वर्णन करताना भूगोलकारांनी तेथील मानवनिर्मित घटकांचाही वर्णन केलेलं आपल्याला दिसते. हेच वर्णन मानवी भूगोलामध्ये सुरुवातीला अभ्यासले गेले. ग्रीक, रोमन, अरब, जर्मन या देशातील मानवी भूगोलाचे वर्णनात्मक स्वरूप लिहिलेले अनेक संदर्भ दिसतात. पर्वतीय भागातील मानवी जीवन व मैदानी प्रदेशातील लोकांचे मानवी जीवन या संदर्भात निरीक्षण या विषयात असायचे. तेथील घरं, व्यवसाय पर्वतीय व मैदानी भागांपेक्षा कशा प्रकारे वेगळा होता याचेही वर्णन अगदी प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी केले जात असे. म्हणून याला एक वर्णनाचं किंवा परिवर्तनशील स्वरूपाचं शास्त्र त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. मानव व पर्यावरण यांच्यातील संबंधांचं वर्णन मानवी भूगोलात 18व्या शतकात सुरुवातीपर्यंत आढळत असे. म्हणून त्याला परिवर्तनशील किंवा वर्णनाचं शास्त्र त्या ठिकाणी म्हटलं गेलं. पुढचा आहे गतिशील स्वरूप. आता मुळात भूगोल हा विषय गतिमान आहे. यामध्ये विविध अंगाने त्याचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. बघा 18व्या शतकाच्या मध्यापासूनच या विषयाचं स्वरूप हे गतिमान झालेलं आपल्याला दिसून येतं. जर्मन भूगोलतज्ञांनी यातील योगदान अतिशय मोलाचं आहे आणि मानवाच्या गरजांचे स्वरूप बदलले त्या पूर्ण करण्यासाठी मानव करत असलेल्या कृती ही त्या काळाच्या ओघामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर बदललेल्या आपल्याला दिसून येतात. मानवाने नैसर्गिक संपदा वापरण्यासाठी नवनवीन अवजारांचा शोध लावला व त्याचा वापरही त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. यामुळे मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रिया बदलल्या. आंतरक्रिया ह्या घनिष्ठ झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचा वापरही त्या ठिकाणी मनुष्य हा करत असतो. बदलत्या घटकांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये अभ्यासला जाऊ लागला आणि या विषयाच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल झाल्यामुळे या विषयाला एक गतिमान व परिवर्तनशील त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. बघा मानवाच्या ज्या गरजा आहेत, मानवाने बघा गरज ही शोधाची जननी आहे. म्हणून मानव काय करत आहे, प्रगती करता नवीन शोध लावत आहे आणि त्या शोधाच्या मार्गानं त्या ठिकाणी भूगोलाला एक नवीन स्वरूप त्या ठिकाणी मानवी भूगोलाला एक नवीन स्वरूप प्राप्त झालेलं आहे, गतिशील स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे शास्त्रीय स्वरूप. शास्त्रीय स्वरूपामध्ये बघा मानवी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन त्या ठिकाणी वापरला गेला. जगात सर्वच ठिकाणी मानव आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला गेल्याने यातून काही व्यापक अशी तत्त्व त्या ठिकाणी किंवा सिद्धांत निर्माण झाले. मानवी वंशाबद्दल संशोधन असतील, मानवी उत्क्रांतीच्या टप्पे असतील, लोकसंख्या वाढीबद्दलचे विचार असतील, त्याचबरोबर मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांची अचूक माहिती असेल, मानवाच्या काही वंश असतील त्याची माहिती असेल, या सर्वांचा अभ्यास हा शास्त्रीय स्वरूपामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये मग काही गणितीय सिद्धांत त्या ठिकाणी मांडले गेले आहेत. आपली माहिती कशी आहे
किंवा जमा केलेली माहिती कशी अचूक प्रकारे दाखवता येईल याचा विचार हा मानवी भूगोलामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. 18व्या व 19व्या शतकामध्ये मानवी भूगोलाची शास्त्रीयता कमालीची वाढली. जर्मन भूगोलकारांनी त्या ठिकाणी यामध्ये कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट व कार्ल रिटर यांनी आपल्या ग्रंथामध्ये जी मानव व पर्यावरण यांच्या संबंधीची माहिती लिहिलेली आहे त्यामध्ये शास्त्रीयता अधिक होती. मानवी भूगोलाच्या कृषी, लोकसंख्या, आर्थिक क्रिया, नगर विकास, मानववंश यांचा अभ्यास घटकांच्या आधुनिक पद्धतीमध्ये गणिती पद्धती, सांख्यिकी पद्धती, संगणक तंत्र इत्यादी गोष्टींचा वापर केला गेला. त्यानंतर सदूर संवेदनाचा वापर केला गेला. त्यामुळे मानवी भूगोल एक शास्त्रीय स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं आहे आंतरविद्याशाखीय स्वरूप. मानवी भूगोल हा विषय अतिशय व्यापक असल्याने याचा अभ्यास करण्यासाठी मानवी वर्तनाचा विशेष अभ्यास करावा लागतो आणि मानवी वर्तनाचं स्थळ काळानुसार बदलते. कारण मानव हा मूळतः क्रियाशील असल्यामुळे स्थळकाळ सापेक्ष त्याचं वर्तन आपल्याला बदललेलं दिसतं. जसं आपण वेगवेगळ्या प्रदेशात गेलो तर त्याची राहणीमान वेगळं आहे, त्याचा पेहराव वेगळा आहे. तसंच या विषयाचं स्वरूप देखील शाखीय स्वरूप आहे. म्हणजे त्याचा आपण सामाजिकदृष्ट्या विचार करत असतो. मानववंश असेल त्या दृष्टीने विचार केला असेल, राज्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असेल, इतिहासाच्या दृष्टीने विचार केला असेल, तर प्रत्येक मानवी जीवनाचा या सर्व घटकांशी संबंध येतो आणि त्यामुळे याला आंतरविद्याशाखीय स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मानवी भूगोलाचा अभ्यास करताना प्रामुख्यानं कृषी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इतिहास, लोकसंख्या, वनस्पती, गणिती, संख्याशास्त्र या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे मानवी भूगोल हे आंतरक्रियांचं किंवा आंतरविद्याशाखीय स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आपण पहिल्या 2 नंबरच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे की इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट भूगोल आहे आणि त्यामध्ये मानवी भूगोलाचा देखील त्या ठिकाणी समावेश होतो. म्हणजेच आर्थिक भूगोल जो आहे त्याचा इकॉनॉमिक्समध्ये समावेश होतो. ऐतिहासिक भूगोल आहे त्याचा इतिहासामध्ये समावेश होतो. राजकीय भूगोल आहे त्याचा राज्यशास्त्रामध्ये समावेश होतो. यावरून आपल्याला हे स्पष्ट होतं. मानवी भूगोलाचं स्वरूप हे गुंतागुंतीचं देखील आहे. बघा, मानवी भूगोलामध्ये मानव, पर्यावरण, नैसर्गिक घटक यांच्यातील परस्पर संबंध अभ्यासताना वेगवेगळे कार्यकारणभाव अभ्यासावा लागत असतो. त्यामध्ये चिकित्सा असेल, विश्लेषण करावे लागत असते आणि त्यामुळे मानवी भूगोलाचं स्वरूप हे अतिशय गुंतागुंतीचं झालेलं आहे. एखाद्या प्रदेशातील मानव समाज विकसित होतो त्याला एकच घटक कारणीभूत नसतो. त्याचा प्रत्येक विचार करून प्रत्यक्ष घटकाचा सहभाग स्पष्ट करावा लागतो. समाजाच्या विकासास स्थानिक भौगोलिक परिस्थिती, साधनसंपदा, लोकांचा सामाजिक विकास, त्याचबरोबर आधुनिकता, तंत्रज्ञानाचा विकास या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ती गुंतागुंतीची होत गेलेली आपल्याला दिसून येते. बघा, मानव व नैसर्गिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना सर्व प्रकारचा विचार करून विश्लेषण करावं लागत असल्यामुळे याविषयी गुंतागुंतीचे स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर मानवी भूगोल जो आहे हे कल्याणकारी स्वरूपाचं भूगोल आहे. मानवी भूगोलाचा उद्देशच मुळात मानवाच्या कल्याणासाठी झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. अलीकडच्या काळामध्ये अनेक मानवी कल्याणकारी दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. लोकसंख्या वाढीचा वेग असेल, समस्यांची तीव्रता असेल कमी करण्यासाठी नियोजन करताना मानवी भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मानवाच्या विविध गरजांविषयी समस्या सोडवताना मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, नागरी भूगोल यांसारख्या उपशाखांमध्ये सविस्तर अभ्यास करून तेथील प्रादेशिक व लोक समाजाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन योग्य उपाययोजना या विषयातून सुचविली जाते. समाजातील अंधश्रद्धा असेल, बेकारी असेल, दारिद्र्य असेल किंवा आरोग्याविषयी समस्या असतील या सर्वांसंदर्भात त्या ठिकाणी मानवी भूगोलामध्ये अभ्यास केला जातो आणि त्याच्यातून कल्याणकारी योजना त्या ठिकाणी केल्या जातात. या विषयाचे ज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे समस्यांची तीव्रता कमी होण्यास मदत होते असं आपल्याला सांगता येईल आणि हे वेगाने विकसित होणारं शास्त्र आहे हे देखील आपल्याला सांगता येईल. कारण हा विषय हा इतर विषयांच्या मानाने अतिशय वेगळा विकसित होत आहे. प्राकृतिक भूगोल ही जरी भूगोलाची मुख्य शाखा व जुनी शाखा असली तरी मानवी भूगोलाची व्याप्ती व विकास हा झपाट्याने झालेला आपल्याला दिसतो आणि त्यामध्ये विविध शाखांचा देखील समावेश होताना आपल्याला दिसतो. याचे प्रमुख कारण म्हणजे या विषयाची वाढत चाललेली व्याप्ती व ज्ञानाचे झपाट्याने होत चाललेला प्रसार. यामध्ये आर्थिक भूगोल असेल, ही शाखा विविध उपशाखा
असलेली आहे. म्हणजे आर्थिक भूगोलामध्ये औद्योगिक भूगोल असेल, पर्यटन भूगोल असेल, कृषी भूगोल असेल, अशा विविध शाखांचा त्या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून हा अतिशय वेगाने वाढलेला विषय म्हणून आपल्याला सांगता येणार आहे. अशा प्रकारे आपण मानवी भूगोलाचे स्वरूप बघितले. परिवर्तनशील स्वरूप, गतिशील स्वरूप, शास्त्रीय स्वरूप, आंतरविद्याशाखीय स्वरूप, गुंतागुंतीचे स्वरूप, मानवी कल्याणकारी स्वरूप आणि वेगाने विकसित होणारे शास्त्र, अशा प्रकारचं मानवी भूगोलाचं स्वरूप आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो मानवी भूगोलाची व्याप्ती. पर्यावरण, मानव यांच्यातील परस्पर संबंध. मूळतः मानवी भूगोलाची व्याख्या सांगतानाच मानवी भूगोलाची व्याख्या जेव्हा सांगितली गेली त्यामध्ये मानवी क्रिया व गुणविशिष्टे यांचा भौगोलिक पर्यावरणाशी असलेला संबंधांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. त्याला मानवी भूगोल असं म्हटलं जातं. म्हणून मानवाचा आणि पर्यावरणाचा हा घनिष्ठ संबंध आहे हे आपल्याला सांगता येईल. पर्यावरण व मानव यांच्यातील परस्पर संबंध. मानवी भूगोलाच्या अभ्यासामध्ये पर्यावरण त्यांच्या परस्पर संबंध अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मानव ज्या पर्यावरणामध्ये राहतो त्यावर तेथील पर्यावरणाचा परिणाम होतो. जास्त तापमानाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा रंग काळसर पडतो, तर कमी तापमानाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा रंग तुलनेने गोरा असतो. या उलट मानवी वर्तनाचा परिणामही पर्यावरणावर होतो. मानवाने केलेल्या औद्योगिक विकासामुळे अति कारखानदारी असलेल्या प्रदेशात पर्यावरणाचे प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्या मुंबई असेल, चेंबूर असेल, पुण्यातील पिंपरी चिंचवड व नाशिकमधील सातपूर परिसर हा मानवी वर्तनाची आपणास कल्पना येते. यासारख्या एकमेकांना होणाऱ्या व असणाऱ्या परस्पर संबंधांचा अभ्यास त्या ठिकाणी या विषयामध्ये केला जातो. म्हणून या विषयाची व्याप्ती ही पर्यावरण व मानव यांच्यातील संबंधा ठिकाणी करता येईल. मानवी वंश व जमाती त्या ठिकाणी देखील याचा अभ्यास केला जातो. मानवी वंश व जमातींचा अभ्यास मानवी विकासात अभ्यास करताना जगातील विविध वंशाचा व जातींचा अभ्यास करणं गरजेचं असतं. यावरून आपणास मानवी विविधता समजते. विविधतेमागे भौगोलिक पार्श्वभूमी असते. वंश ही जीवशास्त्रीय कल्पना आहे. एक वंशाच्या लोकांमध्ये शारीरिक लक्षणं कमालीची समानता आढळते. जगात कॉकेसाईड, निग्रॉइड, मंगोलाईड व ॲस्ट्रोलाईड इत्यादी वंश आहेत. या सविस्तर अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. म्हणून मानवी वंश व जमातींचा अभ्यास त्या ठिकाणी करणारे शास्त्र म्हणून एक मानवी भूगोलाचा विचार केला जाईल. लोकसंख्या हा मानवी भूगोलाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. यामध्ये लोकसंख्या वाढ, लोकसंख्येची घनता, जागतिक वितरण, लोकसंख्येची रचना, वैशिष्ट्ये, प्रमुख धर्म, स्थलांतर, लोकसंख्या धोरण यांचा सविस्तर अभ्यास केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये असणाऱ्या लोकसंख्येच्या रचनेवरून आपण त्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यावर आपणास लोकसंख्या ही साधनसंपत्ती आहे की समस्या हे समजतं आणि याचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये सविस्तर पद्धतीने केला जातो. मानवी भूगोलामध्ये लोकसंख्येचे अधिक लोकसंख्या असेल तर ती त्या देशाच्या विकासावर परिणाम करत असते. ज्या ठिकाणी तरुण वर्ग असेल, जास्त तरुण लोकसंख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या देशाचा विकास हा झपाट्याने होत असतो. स्त्री पुरुष प्रमाण असेल, या सर्व घटकांचा विचार त्या ठिकाणी यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मानव आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय. मुळात मानवाचा बरेचसे व्यवसाय जे आहेत ते आर्थिक क्रिया आहेत या निसर्गावर अवलंबून आहेत. मग त्यामध्ये असेल प्राथमिक व्यवसाय असतील, द्वितीयक व्यवसाय असतील किंवा तृतीयक व्यवसाय असतील. या सर्वांचा विचार त्या ठिकाणी मानवी भूगोलामध्ये केला जातो. मानवाला उदरनिर्वाहासाठी आर्थिक क्रिया कराव्या लागतात आणि या अनुषंगाने मानव हा सदैव प्रयत्नशील असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मानवाचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन. मानवाचे सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये त्यातील विविध संस्कृती असतील, रूढी परंपरा असतील, चालीरीती असतील, सण असतील, उत्सव असेल, वेशभूषा असेल यांचा देखील अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर मानवी वसाहती असतील, मानवी वसाहतींचा देखील अभ्यास या भूगोलामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये रेषीय वस्त्या असतील, ताराकृती वस्त्या असतील, त्रिकोणाकृती वस्त्या असतील, वस्त्यांचे विविध प्रकार असतील, त्यामध्ये ग्रामीण वस्त्या असतील, नागरी वस्त्या असतील याचा देखील अभ्यास त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. आपला पुढचा मुद्दा जो आहे मानवी भूगोलाच्या शाखा, त्यामध्ये सामाजिक भूगोल आणि आर्थिक भूगोल असे दोन भाग त्या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. यावरती आपण फक्त एक ओझरता प्रकाश जोत आपण टाकणार आहोत. पर्यावरणीय भूगोल असेल त्यामध्ये पर्यावरण आणि नागरी भूगोलाचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. लोकसंख्या
भूगोलामध्ये लोकसंख्या असेल, लोकसंख्या वाढ असेल, त्यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असेल, नागरी लोकसंख्या असेल, शहरी लोकसंख्या असेल, ग्रामीण लोकसंख्या असेल, यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. राजकीय भूगोलामध्ये राजकीय घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. सांस्कृतिक भूगोलामध्ये त्या ठिकाणी संस्कृती असतील, रूढी परंपरा असतील, याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आपत्ती भूगोलामध्ये ज्या ठिकाणी आपत्ती झालेली आहे, मग भूकंप असेल, त्सुनामी असेल, पुन्हा अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती, दुष्काळ असेल, या पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी आपत्ती भूगोलामध्ये केला जातो. नंतर वसाहती भूगोल असेल, यामध्ये विविध वसाहती असतील, ग्रामीण वसाहती असतील, शहरी वसाहती असेल, याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर वैद्यकीय भूगोलामध्ये वैद्यकीय शास्त्राशी निगडित अभ्यास केला जातो. मग त्यामुळे एखादे रोगराई असेल, एखाद्या भागामध्ये आढळून येणारा आजार असेल, त्याचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. आता नव्याने विकसित झालेली जी ब्रांच आहे ती म्हणजे सैन्य भूगोल म्हणजे त्या ठिकाणी सैनिकांशी निगडित असलेले